नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे ॲडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनल वरती. तर आपण करणार निफ्टीचा अनालिसिस. तर आता मला टाइम झालेला 9:32. चला चेक करूया शिफ्टिंग काय दाखवते. सगळ्यात पहिला ॲडव्हान्स फीचरला चेक करूया. तर रेजिस्टन्स साइडला शिफ्टेड फ्रॉम टॉप दाखवतंय 24,800 वरून 24,600. 9 वाजून 15 मिनिटं शिफ्टिंग हिला कन्सिडर नाही करणार. म्हणजेच माझा रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे 24,600 वरती. कोणामुळे तर व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेंजमुळे. 24,650 वरती मला येलो बॉक्स दिसतो. पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया तर पर्सेंटेज ग्राफ डिक्रीजिंग आहे. म्हणजेच रेजिस्टन्स स्ट्रॉंग. सपोर्ट साइडला येऊया. सपोर्ट नो शिफ्टिंग येट. सपोर्ट मध्ये काही शिफ्टिंग आहे का? काही शिफ्टिंग झालेली नाहीये. म्हणजे माझा सपोर्ट कुठे आहे 24,600 वरती. व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेंजमुळे. म्हणजेच तिघांमुळे माझं सपोर्ट रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे. आता मला चेक करायचं मार्केट रेंज बाउंड दिसत आहे. रेंज बाउंड असेल तर आपले कुठले ट्रेड होऊ शकतात? एक सपोर्ट वरनं कॉल आणि रेजिस्टन्स वरनं पुढचा ट्रेड. दुसरी गोष्ट, जर सपोर्ट मध्ये विकनेस येते तर सपोर्ट साइडने मार्केट बेरिश होऊ शकतं. तर पुढचा ट्रेड प्लॅन करा, ना की कॉलचा ट्रेड. रेजिस्टन्स मध्ये विकनेस जर आली तर मार्केट बुलिश होऊ शकतो रेजिस्टन्स साइडने. तर आपण कॉलचा ट्रेड प्लॅन करायचा, पुढचा ट्रेड करायचा नाहीये. ठीक आहे, लक्षात असू दे. आज एक्सपायरी आहे आणि कालच्या काहीतरी चेंजेस झाल्यामुळे आज एक्सपायरीला थोडंसं वॉच करा, मार्केटला बघा आणि मगच ट्रेड करा. गरजेचं नाही की प्रत्येक एक्सपायरीला ट्रेड केलाच पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पोस्ट मार्केटमध्ये. धन्यवाद.